हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण युनिट नंबर 6 स्टार्ट करणार आहोत। युनिट नंबर 6 आहे प्लास्टिक ॲनालिसिस। या आधीच्या युनिटमध्ये आपण स्लोप डिफ्लेक्शन मेथडने बीम आणि फ्रेम ॲनालिसिस केल्या, त्याच्यानंतर मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडने ॲनालिसिस केला, त्याच्यानंतर आपण स्टिफनेस मॅट्रिक्स मेथडने ॲनालिसिस केलं, राईट। तर याच्यामध्ये आपण आता प्लास्टिक ॲनालिसिस करणार आहोत। आता प्लास्टिक ॲनालिसिस बेसिकली काय आहे? यस, तर स्टुडंट ऑलरेडी तुम्ही मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चरमध्ये स्ट्रेस स्ट्रेन कर्व शिकलेले आहात, राईट। स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन जो कर्व आहे, ट्रू कर्व आहे, याच्यामध्ये ऑलरेडी आपण या प्लास्टिक झोनबद्दल डिस्कस केलेला आहे, राईट। आता आपण या स्टील स्ट्रक्चरचं, या स्टील मटेरियलचं कंप्लीट प्लास्टिक ॲनालिसिस करणार आहोत, राईट। त्यासाठी हा पूर्ण युनिट नंबर 6 आहे। तर बेसिकली व्हॉट इज मीन बाय प्लास्टिक ॲनालिसिस और व्हॉट इज मीन बाय प्लास्टिक रेंज। आता हे जर समजून घ्यायचं असेल तर आपण पुढे स्ट्रेस स्ट्रेन ट्रू कर्व अँड आयडियलाइज कर्व असे दोन प्रकारचे कर्व आपल्याला बघायचे आहेत। स्ट्रेस स्ट्रेन ट्रू कर्व अँड आयडियलाइज कर्व, राईट। सो व्हॉट इज मीन बाय प्लास्टिक ॲनालिसिस? ओके, इन स्ट्रेस स्ट्रेन कर्व, इन स्ट्रेस स्ट्रेन कर्व analysis done in plastic range, in plastic range, it means what? ज्या प्लास्टिक रेंज मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं लोड किंवा मूवमेंट कन्सिडरेशन करायचं असेल तर त्या स्ट्रेस स्ट्रेन कर्व कडे जर आपण बघितला तर आपल्याला पुढे आहेच, तर त्या प्लास्टिक झोन मध्ये आपण काय करतोय? कंप्लीट ॲनालिसिस करतोय, अँड दॅट इज कॉल्ड ॲज कंप्लीट प्लास्टिक ॲनालिसिस। आता अजूनही सिंपल लँग्वेज मध्ये समजून घ्यायचं असेल तर सपोज एखादा बीम मेंबर आहे, कॉलम मेंबर आहे, एकदा फ्लेक्झरल मेंबर आहे, राईट। हा एक फ्लेक्झरल मेंबर आहे, याच्यावर मी लोड अप्लाय केला। आता हा कट झाला का? नाही। तुटला का? नाही। बट वेन याच्यावर मी अजून काहीतरी ॲडिशनल लोड देईल, त्यानंतर नक्कीच हा ब्रेक होणार आणि तुटणार। गॉट इट? म्हणजे काय की प्रत्येक मटेरियलला त्याच्या ॲडिशनल जी काही त्याच्यामध्ये फॅक्टर असतात, जे काही त्याच्यामध्ये कंप्लीट त्याची कॅपॅसिटी असते, तोपर्यंत त्याला यूज करायचं। दॅट इज कॉल्ड ॲज अ कंप्लीट प्लास्टिक ॲनालिसिस ऑफ दॅट स्ट्रक्चर, राईट। आता हे कसं समजून घ्यायचं हे आपल्याला पुढे स्ट्रेस स्ट्रेन कर्वमध्ये कळणारच आहे, राईट। म्हणून यासाठी आपण प्लास्टिक ॲनालिसिस बघणार आहोत। आता प्लास्टिक ॲनालिसिस आपल्याला कशावर करायचं आहे? सो सिम्पली सपोर्टेड ऑर हिंज कनेक्टेड बीम। आपल्या या पूर्ण युनिटमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या सिम्पली सपोर्टेड आणि हिंज कनेक्शनच्या बीम्सवरच आपल्याला कंप्लीट प्लास्टिक ॲनालिसिस करायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण कुठली पण बीम ही सिम्पली सपोर्टेड आहे असं कन्सिडर करून आपण काय करणार आहोत? त्याच्या मूवमेंट कंडिशन्स परत समजून घेणार आहोत। याच्यामध्ये आपल्याला येणार आहेत आणि त्याच्या झोनवर डिपेंड करतात। सो त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे इलास्टिक अँड प्लास्टिक रेंज, इलास्टिक अँड प्लास्टिक रेंज। ज्यावेळेस मी या इलास्टिक आणि प्लास्टिक रेंज समजून घेणार आहे त्याच्यानंतरच मला ते ॲनालिसिस कंप्लीट होणार आहे। आणि याच्याच रिलेटेड येतात मग आपल्याला दोन मूवमेंट, त्याच्यामध्ये आपण म्हणतो यील्ड मूवमेंट, म्हणजे इलास्टिक रेंजमध्ये असलेली यील्ड मूवमेंट, आणि मग दुसरे येते ती म्हणजे माझी प्लास्टिक मूवमेंट, यस, जी माझ्या प्लास्टिक रेंजवर डिपेंड करते, राईट। आता सर तुम्ही एवढ्या वेळचं प्लास्टिक रेंज, इलास्टिक रेंज, यील्ड मूवमेंट, प्लास्टिक मूवमेंट, स्ट्रेस स्ट्रेन कर्व, इलास्टिक रेंज या सगळ्या गोष्टी ज्या रिपीट करतायत, ॲक्च्युली हे काय आहे? ॲक्च्युली हे प्लास्टिक ॲनालिसिस कुठे असणार आहे? चला त्यासाठी आता आपण ट्रू स्ट्रेस स्ट्रेन कर्व बघणार आहोत, राईट। म्हणजे ॲक्च्युअल बिहेवियर वेन वी अप्लाइड लोड ऑन एनी फ्लेक्झरल मेंबर। एखाद्या स्टील मेंबरवर ज्यावेळेस आपण एखादा लोड अप्लाय करणार आहोत त्यावेळेस त्याचं स्ट्रेस स्ट्रेन बिहेवियर कसं असेल, ऑलरेडी तुम्ही याबद्दल मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चरमध्ये बेसिक शिकला आहात आणि त्याच्यावरच आपल्याला कंप्लीट ॲनालिसिस आहे, यस। तर चला आपण बघूया पुढे। ओके, या ठिकाणी तुमच्या समोर आता कंप्लीट तुम्हाला या फिगरला म्हणायचं आहे ट्रू स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन कर्व। याला ट्रू स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन कर्व का म्हणतात? याच्या मागचं मेन रिझन आहे। इकडे बघा, तुम्ही जर इकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल
मित्रांनो, एसएचा हा व्हिडिओ तुम्ही बघतायत, सरांनी शिकवलेलं तुम्हाला खरंच आवडतं, हेच तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून पर्पल ॲड ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. पर्पल ॲड ॲपमध्ये गेले की तिथे हा एसएचा फुल डिटेलमध्ये कोर्स आम्ही दिलेला आहे. त्यात फुल व्हिडिओ लेक्चर आहे, नोट्स आहे, IMP क्वेश्चन पेपर सुद्धा आहे. सो तेवढंच पर्पल ॲड ॲपवरनं करा, पुस्तक सुद्धा घेऊ नका. एसए काहीच येत नाही तरी तुम्ही स्कोर करशाल, आणि एसए येतोच आहे तर नक्की कॉलेजमध्ये टॉप करशाल. सो एसएचा पूर्ण अभ्यास आपल्या पर्पल ॲड ॲपवरनं करा. सो पर्पल ॲड ॲप डाउनलोड करा आणि एसए 100% गॅरंटेड स्कोर करशाल. इकडे बघा, आपण काय करतोय, स्ट्रेस ऑन वाय ॲक्सिस, स्ट्रेन ऑन एक्स ॲक्सिस, राईट. हा आपला आहे एक्स ॲक्सिस, हा आपला आहे वाय ॲक्सिस, करेक्ट. आता स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन जर बघितलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल की हा जो ओ पॉइंट आहे, या ओ पॉइंट पासून ते ए पॉइंट पर्यंत हा कर्व कसा जातो, O to A, दॅट इज प्रपोर्शनल लिमिट. बघा, प्रपोर्शनल लिमिट. आता प्रपोर्शनल लिमिट आपल्याला समजून घ्यायचं काय आहे. प्रपोर्शनल लिमिट कशाला म्हणतात, ज्या वेळेस एखाद्या मेंबरवर लोड येतो, राईट, मग तो तुमचा UDL असेल, पॉइंट लोड असेल, व्हॉट एव्हर सो ऑन, कुठल्याही टाईपचा लोड असू द्या, डेड लोड, लाईव्ह लोड, सगळे मिळून एकत्र झालेला WU असो, अल्टिमेट लोड म्हणतो आपण त्याला, कुठल्याही प्रकारचा लोड येवो, ज्यावेळेस आपण त्याचा स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन, आपल्याला स्ट्रेस माहिती आहे, फोर्स अपॉन एरिया, राईट. स्ट्रेन मीन्स चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन, या बेसिक डेफिनेशन्स आहेत. ज्यावेळेस हा लोड स्टार्ट होतो त्यावेळेस जसा जसा लोड वाढतोय तसा तसा स्ट्रेस पण वाढतोय, तसा तसा तुमचा स्ट्रेन पण वाढतोय. म्हणजे याचा प्रपोर्शनल लिमिट कसा झाला, कंप्लीट स्ट्रेट लाईन, दॅट इज कॉल्ड एज प्रपोर्शनल लिमिट ऑफ दॅट कर्व फ्रॉम O to A. म्हणून O to A हा कर्व झाला तुमचा प्रपोर्शनल लिमिट. म्हणजे स्ट्रेस पण जेवढा वाढला त्याच कंपॅरिझननी स्ट्रेन पण वाढत गेला. गॉट इट, राईट. आता काय झालं, एका पर्टिक्युलर लिमिट मध्ये आता चेंजेस व्हायला सुरुवात झाली. जेव्हा तो ए कडनं बी कडे गेला कर्व, दॅट इज कॉल्ड ॲज, बघा, ए कडनं बी म्हणजे तुमचा ए काय झाला, इलास्टिक रेंज. इलास्टिक रेंजचा पॉइंट झाला ए. इलास्टिक रेंज जिथून स्टार्ट झाली, राईट. बघा, आपण इथे म्हटलंय प्लास्टिक रेंज म्हणजे इन बिटवीन युअर इलास्टिक रेंज, याला म्हणायचं इलास्टिक रेंजची लाईन, राईट. इलास्टिक रेंज टू नेक्स्ट प्लास्टिक रेंज, म्हणजे इलास्टिक रेंज पासून ते पॉइंट सी पर्यंत तुमचा तयार होतो प्लास्टिक रेंज. आणि या कंप्लीट, बघा, या प्लास्टिक रेंज म्हणजे तुमचं कंप्लीट बी पासून डी पर्यंत, नॉट B to C, तुमचं सी पासून डी पर्यंत ही पूर्ण आहे प्लास्टिक रेंज. ही पूर्ण आहे तुमची प्लास्टिक रेंज. कुठली, ही आहे प्लास्टिक रेंज, करेक्ट. आता बघा, ए काय झाला, इलास्टिक रेंजचा लोअर यील्ड पॉइंट, राईट. त्याच्यानंतर त्याच्यातला अप्पर यील्ड पॉइंट, बघा, अप्पर यील्ड पॉइंट जिथून यील्डिंग स्टार्ट झालेला आहे, यील्ड पॉइंट. म्हणजे आता त्या पर्टिक्युलर कंडिशन्सला तुमचं स्ट्रक्चर काय व्हायला लागलं, यील्डिंग व्हायला सुरुवात झाली आहे, तुमचं स्टील यील्ड व्हायला सुरुवात झालेला आहे, राईट. तो केस म्हणजे तुमचा बी म्हणजे अप्पर यील्ड पॉइंट. त्याच्यानंतर सी झाला तुमचा लोअर यील्ड पॉइंट. लोअर यील्ड पॉइंट म्हणजे त्या केसमध्ये आता त्याची नॉर्मल नेकिंग झालेली आहे, यस. म्हणजे त्यापासून तो एक नॉर्मल लेवलला परत खाली आला, तिथून पासून, राईट, या सी पॉइंट पासून डी पर्यंत तुमचा लोड आणि कुठल्याही प्रकारे स्ट्रेस वाढत नाहीये, बट स्ट्रेन गोइंग टू इन्क्रीज. समजतंय, बघा, सी पासून डी पर्यंत स्ट्रेस वाढतोय का, नो. म्हणून तो थांबून गेला, कॉन्स्टंट झाला एका कॉन्स्टंट व्हॅल्यूला. इथे काहीतरी त्याची एक कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल XYZ, त्या व्हॅल्यूला तो कंटिन्यू कॉन्स्टंट आहे अलॉंग द स्ट्रेस, पण तो इन्क्रीज होतोय अलॉंग द स्ट्रेन. म्हणजे C to D दॅट इज कॉल्ड ॲज प्लास्टिक रेंज, याला म्हणायचं प्लास्टिक रेंज. अँड नाव स्टुडंट, our total unit based on that is the complete plastic range. We have to calculate plastic elastoplastic range, plastic elastic curve, plastic curve, elastoplastic curves, अशा कन्सेप्ट आपल्याला पुढे येणार आहेत. आणि त्याच्यासाठी हा ट्रू स्ट्रेस स्ट्रेन कर्व आपल्या समोर असणं खूप गरजेचं आहे. स्टुडंट, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, एक्झाम मध्ये तुम्हाला 4 to 6 मार्कला हा थेरी क्वेश्चन येऊ शकतो. राईट डाऊन और एक्सप्लेन ट्रू स्ट्रेस स्ट्रेन कर्व विथ आयडियलाइज कर्व. आपल्याला आयडियलाइज कर्व पण पुढे बघायचं आहे, राईट. आता होतं काय, प्लास्टिक रेंज कुठेतरी एका पॉइंटला येऊन एंड होते, आपण लोड देतोच आहे, लक्षात येत आहे. आपण एका मेंबरला, स्टील मेंबरला लोड देतोय, त्या केसमध्ये हे सगळं घडतंय.
लोड देतोय एका लेवल पर्यंत तो प्रोपोर्शनल होता, नंतर चेंज व्हायला लागला, अप्पर यील्ड पॉइंटला आला म्हणजे अप्पर यील्डिंग, नंतर लोअर यील्ड पॉइंटला आला म्हणजे त्या लोअर लेवलला ते यील्ड झालं, नंतर तो कम्प्लीट कॉन्स्टंट स्ट्रेस कॉन्स्टंट असताना स्ट्रेन वाढत गेला आणि एका पॉइंट पर्यंत तो काय झाला, कम्प्लीट प्लास्टिक रेंज मध्ये आला आणि परत डी पासून काय झाला, तो परत स्ट्रेस घ्यायला सुरुवात झाली. आता डी पासून ते ई पर्यंत जर आपण ऑब्झर्व केलं तर बघा, डी पासून ई पर्यंत, आता डी पासून ई पर्यंत त्याची रेंज चेंज होते. आता डी पासून ई पर्यंत ज्यावेळेस तो जातो त्यावेळेस तो अल्टिमेट यील्ड पॉइंटला येतो, अल्टिमेट यील्ड पॉइंटला येतोय. म्हणजेच आपण म्हणू शकतो की ई पॉइंट जो आहे तुमचा तो अल्टिमेट यील्ड पॉइंट आहे इकडे. म्हणजे इथपर्यंत आता त्याची लोड घेण्याची कॅपॅसिटी इथेच एंड होऊन जाणार आहे आणि इथेच आपण घेतो अल्टिमेट लोड, याच पॉइंटला घेतो जो अल्टिमेट लोड, म्हणजे तिथपर्यंत त्याची लास्ट कॅपॅसिटी आहे कुठल्याही स्टील मेंबरची, राईट. आणि त्याच्यानंतर मग त्याची ही स्टार्ट होते, दॅट इज कॉल्ड ॲज नेकिंग पॉइंट. एफ असतो तो नेकिंग पॉइंट, म्हणून एफला म्हणतात नेकिंग पॉइंट. म्हणजे त्यानंतर ते स्ट्रक्चर, ते स्टील मेंबर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस स्ट्रेन घेत नाही. इट गोज टू कम्प्लीट फेल्युअर अँड दॅट इज द पॉइंट ऑफ नेकिंग. म्हणून आपण म्हणतो इथून पुढे ते नेकिंग स्टार्ट होऊन जातं, राईट. सो अशा प्रकारे स्टुडंट हा ट्रू स्ट्रेस स्ट्रेन कर्व आहे. या ट्रू स्ट्रेस स्ट्रेन कर्ववर आपण जर एक्स ॲक्सिसवर बघितलं तर आपल्याला कळेल की या तुमच्या कम्प्लीट काय आहेत, स्ट्रेन व्हॅल्यू आहेत 0.0012 ॲट द पॉइंट ए वेअर युअर ग्राफ गोइंग टू चेंज. ज्या पॉइंटला ग्राफ चेंज व्हायला लागला, राईट, ज्या पॉइंटला ग्राफ इल्डिंग व्हायला सुरुवात झालेली आहे, अप्पर यील्ड लोअर यील्ड पर्यंत त्याची रेंज जाते आणि पुढे परत तो कॉन्स्टंट प्लास्टिक रेंजमध्ये येतो, त्यावेळेस मग तो स्ट्रेन होतो 0.015. सो स्टुडंट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि एक्झामला याच्यावर 4 to 6 मार्क्सचा नक्कीच तुम्हाला एक थेरी क्वेश्चन येऊ शकतो, राईट. त्याच्यामुळे हे थेरी क्वेश्चनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता हा झाला ट्रू स्ट्रेस स्ट्रेन कर्व, हे झालं त्या पॉइंटचे एक्सप्लेनेशन, राईट. मग याच्या पुढे काय, यस, दॅट इज कॉल्ड ॲज आयडियलाइज स्ट्रेस स्ट्रेन कर्व. आयडियलाइज स्ट्रेस स्ट्रेन कर्व. आता या दोघांमध्ये काय फरक आहे ते समजून घ्यायचं आहे. आयडियलाइज स्ट्रेस स्ट्रेन कर्व. आता स्टुडंट सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये काय आहे बघा, आपलं प्रोपोर्शनल लिमिट सेम दाखवलंय बिकॉज ऑफ द स्ट्रेट लाईन. त्याच्यामध्ये जसं जसं स्ट्रेस वाढतोय तसं तसं स्ट्रेन वाढतोय एका प्रोपोर्शनल लिमिट पर्यंत, दॅट इज द पॉइंट ऑफ ए. आता ए पासून बी पर्यंत बघा कम्प्लीट हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन आहे, म्हणजे याच्यामध्ये पण कुठल्याही प्रकारे आपण स्ट्रेस वाढतोय असं दाखवलं नाही, बट स्ट्रेन वाढतो आहे सेम रेंजला, राईट, 0.0012 to 0.015. आणि या आयडियलाइज कर्व मध्ये हा झाला आपला कंप्लीट प्लास्टिक रेंज, राईट. हा झाला आपला कंप्लीट प्लास्टिक रेंज. मग ही लाईन काय झाली आपली, ही झाली आपली इलास्टिक रेंजची. इथपर्यंतच आपलं इलास्टिक रेंज आहे ॲज पर आयडियलाइज कर्व. मग ही लाईन कशाची असेल, यस, याला म्हणतात स्ट्रेन हार्डनिंग. स्ट्रेन हार्डनिंग म्हणजे याच्यानंतर परत तुमचं काय होतंय, स्ट्रेन हार्डनिंगची लेवल येते, म्हणजे तुमचा स्ट्रेन इथपर्यंत वाढत जातो. दॅट इज द पॉइंट ऑफ स्ट्रेन हार्डनिंग. बघा इथे स्ट्रेस वाढला का नाही, ए टू बी. आता दोघं कर्व मध्ये काय चेंज आहे बघा, यस, दोघं कर्व मध्ये काय चेंज आहे. मी जर इकडे बघितलं तर इथे प्रोपोर्शनल लिमिट आहे, त्या ग्राफमध्ये पण आहे, बट इकडे अप्पर यील्ड पॉइंट, लोअर यील्ड पॉइंट आणि डी, म्हणजे ए पासून डी पर्यंत जे दोन इंटरमिडिएट जे दोन पॉइंट आहे, अप्पर यील्ड पॉइंट आणि लोअर यील्ड पॉइंट, असं कुठेही आयडियलाइज कर्व मध्ये नाहीये. आहे, दिसतंय का, नो. इट मीन्स ॲज पर द आयडियलाइज कर्व युअर ए बी सी डी झोन बिकम्स ॲज ABCD झोन बिकम्स ॲज A to B. म्हणजे याला ए पासून ते बी पर्यंत फ्रॉम A to B it complete plastic zone as compared to idealized curve. As compared to idealized curve. म्हणजे idealized curve सांगतो की A पासून B पर्यंत सगळं कॉन्स्टंट पकडा, दॅट इज कॉल्ड ॲज युअर कम्प्लीट प्लास्टिक झोन. मग हे का करायचं, असं का करावं लागतंय, किंवा या कर्वने असं चेंजेस किंवा आयडियलाइज कर्व आपल्याला का इथे इम्पॉर्टंट आहे, तर
ट्रू स्ट्रेस स्ट्रेन कर्वने आपल्याला लागणारी जी मुवमेंट आहे प्लास्टिक झोनमधली ती कॅल्क्युलेट करणं काय कॉम्प्लिकेटेड आहे, कारण बिकॉज ऑफ द सो मेनी व्हॅल्यूज, अप्पर यील्ड पॉईंट, लोअर यील्ड पॉईंट, देन प्लास्टिक झोन, म्हणून त्याला आयडियलाइज कर्वमध्ये सिंपल केलं आणि दॅट इज कॉल्ड ॲज A to B इज कम्प्लीट प्लास्टिक रेंज. बस एवढंच त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे, राईट. मग आपला बघा आता B2 इकडचा एखादा पॉईंट आपण C पकडूया, राईट. मग B to C या रेंजमध्ये प्रिव्हियस कर्वमध्ये काय होतं, यस B to C म्हणजेच इथून D पासून मग अल्टिमेट लोड पॉईंट अँड धेन आवर कन्सिडरेशन इज अप टुवर्ड द नेकिंग. मग आपण पकडलं होतं की अल्टिमेट झाल्यानंतर तो नेकिंगकडे जातो, म्हणजे अल्टिमेट फेल्युअरकडे जातो. यस, मग इथे असं कन्सिडर करायचं की बी नंतर तो काय करतोय, अल्टिमेट लोडला डायरेक्टली जातोय अँड दॅट इज अवर कम्प्लीट फायनल पॉईंट. म्हणून इथे हा स्ट्रेट लाईन दाखवून दिलाय की याच्यानंतर स्ट्रेस पण वाढतोय, स्ट्रेन पण वाढतोय आणि एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत दॅट इज कॉल्ड ॲज युअर कम्प्लीट अल्टिमेट झोन किंवा अल्टिमेट लोड पॉइंट असं पण आपण त्याला म्हणू शकतो, राईट. आणि बघा याने किती इझी होऊन गेलं, दॅट इज दी प्रपोर्शनल लोडिंग कंडिशन, दॅट इज दी कम्प्लीट प्लास्टिक रेंज कंडिशन, दॅट इज युअर कम्प्लीट अल्टिमेट लोड कंडिशन्स. तर अशा प्रकारे स्टुडंट स्ट्रेस स्ट्रेन कर्वला आयडियलाइज कर्वमध्ये अशा प्रकारे आपण कन्सिडर करतो. म्हणजे ट्रू स्ट्रेस स्ट्रेन कर्वमध्ये काही प्रकारे आपल्याला मुवमेंट आणि लोडिंग कंडिशन्स या प्लास्टिक झोनमध्ये कन्सिडर करण्यासाठी कॉम्प्लिकेटेड आहेत, म्हणून आपल्याला थेअरीमध्ये आयडियलाइज कर्व दिलेला आहे, राईट. तर स्टुडंट अशा प्रकारे तुम्हाला याच्यावर काय होऊ शकतं, 4 to 6 मार्कला ट्रू स्ट्रेस स्ट्रेन कर्व आणि आयडियलाइज कर्व एक्सप्लेन करा, त्यावेळेस तुम्हाला असं तो ड्रॉ करायचा आहे आणि त्याच्या कन्सेप्ट एक्सप्लेन करायचे आहे, राईट. तर आय होप सो तुम्हाला इथपर्यंत हे बेसिक कळालं असेल. याच्याही पुढे आपल्याला अजून पुढे जायचं आहे, त्याच्यात बेसिक टर्म्स आहे ज्याच्यावर थेरी क्वेश्चन्स पण येतात आणि त्याच्यावरच आपले न्यूमेरिकल डिपेंड आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बाकीच्या थेरी कन्सेप्ट बघूया. थेरी मीन्स त्या आपल्या न्यूमेरिकलच्या खूप रिलेटेड आहे, त्याच्यामध्ये काही फॉर्म्युलेज आहेत, ते समजून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. ओके, चला मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट समजून घेऊया. मित्रांनो, हा युनिट तुम्ही बघितला, तुम्हाला नक्की आवडला असेल, कॉन्फिडन्स आला असेल की येस मला आता हा सब्जेक्ट नक्की स्कोर होतो. सो मित्रांनो, याच सब्जेक्टचे अजून रिमेनिंग युनिट्स तुम्हाला असेच डिटेलमध्ये फ्रीली बघायचे असतील तर आपलं पर्पल ॲट जे यूट्यूब चॅनल आहे ते लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्ट आहे बघा, प्लेलिस्टमध्ये जा, प्लेलिस्टमध्ये या सब्जेक्टची प्लेलिस्ट बघा, त्या प्लेलिस्टमध्ये बाकी रिमेनिंग युनिटचे सुद्धा असे डिटेल फ्री व्हिडिओ लेक्चर आहे ते पूर्ण बघा आणि तुमचा हा सब्जेक्ट नक्की 100% गॅरंटेड पर्पल ॲट ॲप्लिकेशन आणि पर्पल ॲट यूट्यूब चॅनल सोबत स्कोर करा. तसंच तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.